नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, DMAR, GMC किंवा महानगरपालिका भरतीचा जर तुम्ही पेपर देत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी आज आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलो आहोत. पण त्यापूर्वी आपल्या सर्वांना माहितीच आहे की चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्यामधला टॉपिक आहे तो म्हणजे ऑपरेशन्स. तर भारताद्वारे 2025, 24 आणि 23 मध्ये जे जे महत्त्वपूर्ण ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे त्याची PDF मी ऑलरेडी ग्रुपला टाकलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. त्यावर जा आणि ही PDF डाउनलोड करा आणि पेपरला जाण्यापूर्वी नक्कीच तुम्ही वाचून जा. जर ऑपरेशनवर प्रश्न आला तर नक्कीच तुम्हाला यामधून 2 मार्क्स तुमचे कव्हर होऊ शकतात. एक मार्क्स, एक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि चालू घडामोडी मधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे युद्ध, सराव असो किंवा जे काही ऑपरेशन्स आहेत त्यावर आधारित एखादा प्रश्न तर नक्कीच असतो. म्हणून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. ही मी ऑलरेडी ग्रुपला टाकलेली आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता जाऊया आपण आपल्या आजच्या प्रश्नांकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नांना सुरुवात करतोय. यामध्ये आपण जास्त एक्सप्लेनेशन बघणार नाही आहोत, कारण की लगेच तुमची एक्झाम आहे, म्हणजे काही दिवसांमध्येच तुमचा पेपर होणार आहे आणि त्यासाठी इथे आपण एक्सप्लेनेशन बघणार नाही आहोत. जर तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन हवं असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये सजेशन देऊ शकता. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन घेऊन येऊ. आता पहा, याची PDF तुम्हाला आपल्या ग्रुपला उपलब्ध होऊन जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची सुद्धा लिंक आहे, त्यावरून तुम्ही ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता. पहिला प्रश्न आहे आपला, संविधानाचा मसुदा तयार करणारी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली होती किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली कार्य करत होती? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. जर आपण संविधान समितीचे अध्यक्ष जर विचारले किंवा सभेचे अध्यक्ष जर विचारले तर ते होते राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं सुद्धा मोलाचं योगदान यामध्ये आपल्याला दिसतं. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत हक्क आहेत? तर सध्या मूलभूत हक्क जे आहेत ते 6 आहेत. यापूर्वी एक संपत्तीचा जो हक्क होता तो मूलभूत हक्कांमधून काढून टाकण्यात आला. इव्हन ते फक्त एकच कलम काढून टाकण्यात आलं आणि ते संविधानाच्या इतर कलमांमध्ये त्याचा जो समावेश आहे तो करण्यात आला. नंतर पहा, पुढील जर प्रश्न आपण पाहिलं, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणत्या वर्षी लागू झाली? तर ती लागू झालेली आहे 1962 साली. 1962 साली लागू झाली. जर आपण भारताचा पाहिला, म्हणजे संसदेने जे संविधान विधेयक दुरुस्ती आणलं होतं, म्हणजे जे संविधानात दुरुस्ती करण्यात आली, 73वी 74वी घटना दुरुस्ती आपण त्याला म्हणत असतो, तर ती जर आपण पाहिली तर ती लेट झालेली आहे. पण त्यापूर्वीच महाराष्ट्राने 1962 मध्येच या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था अंमलात आणलेली होती. जो कायदा होता जिल्हा परिषद अधिनियम तो 1961चा होता. मात्र 1962 पासूनच महाराष्ट्रामध्येही लागू करण्यात आली होती आणि आता आगामी काळात पंचायत राज व्यवस्थेचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि त्यामुळेच पंचायत राज हा महत्त्वाचा घटक आहे. यावर तुम्हाला बहुतांश पॉसिबिलिटी आहे की क्वेश्चन दिसेल. नंतर पहा, पुढील प्रश्न जर आपण पाहिला, इथे फक्त आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न बघतोय, इतर विषयाचे नाही. ग्रामपंचायतीतील सरपंच कोणाद्वारे निवडला जातो? तर ग्रामपंचायतमध्ये जे सदस्य असतात त्यांच्याद्वारे सरपंचाची निवड केल्या जाते. आता हा जो आहे फॉर्मॅट, यामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. लेटेस्ट बदल काय होईल हे त्यावर डिपेंड असतो. नंतर पहा, राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने कार्य करत असतो? तर तो मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने कार्य करत असतो. प्रशासकीय प्रमुख या ठिकाणी राज्यपाल असतो, मात्र कार्य जो करतो तो मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने त्याला कार्य करावं लागतं. नंतर जर आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज जे होते त्यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर रायगड या किल्ल्यांवर त्यांचा राज्याभिषेक झाला होता आणि 6 जून ही तारीख लक्षात ठेवा, कारण की यावरच आधारित आपल्याला प्रश्न मागील काही गेल्यामध्ये परीक्षांमध्ये विचारलेले होते. नंतर पुढील प्रश्न आहे, माझे विद्यापीठ हे पुस्तक कोणी लिहिले? तर ते लिहिलेलं आहे नारायण सुर्वे यांनी. नारायण सुर्वे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न आहे, सती प्रथा बंद करणारे समाजसुधारक कोण होते? तर राजा राममोहन रॉय यांना त्याचं श्रेय जातं. सती प्रथा बंद करणारे समाजसुधारक जर तुम्हाला विचारले तर राजा राममोहन रॉय. नंतर पहा, 1857चे स्वातंत्र्य संग्राम कोणत्या शहरातून सुरू झाले होते? म्हणजे सुरुवात झाली होती तर मेरठ इथून ती सुरुवात झाली होती. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ती आहे गोदावरी. याची तुम्ही लांबी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपण एक विषयावरचा एक 2 प्रश्न घेतोय, म्हणजे सर्व विषय कव्हर करण्याचा इथे आपण निर्धार केलेला दिसतो. जो काही थोडक्यात मेन प्रश्न आहे तेच आपण या ठिकाणी घेतोय. काही विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोपे वाटू शकतात, काही विद्यार्थ्यांना कठीण स्वरूपाचे प्रश्न वाटू शकतात. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, जी एक्झामची लेवल आहे त्यानुसार आपण हे घेतले. तुम्हाला काय वाटतं, कठीण प्रश्न याच्यापेक्षा घ्यायचे का? तर तुम्ही सजेशन देऊ शकता. नंतर पहा, महाराष्ट्राचे एकूण किती महसूल विभाग आहेत? तर 6. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या. तर तापी जी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि याला आणखी एक समांतर नदी आहे, ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नंतर पहा, भौगोलिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र कोणत्या प्रकारात मोडतो? तर तो पठारी प्रदेशात मोडला जातो. नंतर नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे?
तर मुंबई येथे आहे. या ठिकाणी हे जे टिक केलेले उत्तर आहे, हे जर टिक नाही केले तर तुम्हाला PDF दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेळ लागू शकतो. म्हणूनच तुम्ही टिक केलेले उत्तर योग्यरित्या फोकस करा, त्यावरच फोकस करा. जेव्हा तुम्ही ही PDF घ्याल तेव्हा फक्त प्रश्न आणि जे योग्य उत्तर आहे ते वाचा, म्हणजे तेच तुमच्या लक्षात राहील. नंतर पहा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ती 2005 साली सुरू करण्यात आली. 2005 साली जरी सुरू करण्यात आली तरी याची अंमलबजावणी 2006 पासून आपल्याला होताना दिसते. मात्र ही योजना 2005 ची आहे. नंतर पहा, भारताची चलन नीती कोण ठरवतो? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI चलन नीती ठरवते. नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय आहे. 18वा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये कोणत्या योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली? तर नवे बीज नवी दिशा ही योजना लागू केलेली होती. नंतर PM सूरज योजना कोणत्या समाज घटकासाठी आहे? तर अनुसूचित जातींसाठी ही योजना आहे. महाराष्ट्राचा सध्याचा राज्यपाल कोण आहे? म्हणजे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर ते आहेत CP राधाकृष्णन. नंतर ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या भाषेत लिहिली? तर ती लिहिली होती त्यांनी मराठीमध्ये. गीतेवरील भाष्य करणारा हा ग्रंथ आहे आणि तो त्यांनी मराठीमध्ये लिहिलेला होता. नंतर पहा, महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय व GR ची वेबसाईट कोणती आहे? आता बरेच विद्यार्थी प्रश्न विचारत असतात की नेमकं GR कुठून डाउनलोड करावं? तर ही वेबसाईट आहे, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. अरे यावरूनच तुम्ही GR हे डाउनलोड करू शकता. जेव्हा आपली जाहिरात येत असते, मग ती कोणत्याही विभागाची जाहिरात असो, त्या जाहिरातीमध्ये GR चे काही नंबर्स आणि त्यांची डेट दिलेली असते, तर त्यावरून तुम्ही GR हे डाउनलोड करू शकता. GR मध्ये तुम्हाला अधिकृत माहिती मिळत असते. नंतर पहा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ज्याला आपण इस्रो असं म्हणतो, याचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे बँगलोर या ठिकाणी. बँगलोर म्हणा, बंगलोर म्हणा, बंगळुरू म्हणा, जे तुम्हाला पर्यायामध्ये दिसेल ते तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. नंतर पहा, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के आहे? तर 82.3% इतकी आहे. नंतर पहा, EVM म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. सिंपल आहे. आता इलेक्शन आहे त्या कारणाने हा प्रश्न आपण घेतलाय. येईल की नाही येईल याची निश्चिती नाही, मात्र जर परीक्षेमध्ये आला तर नक्कीच तुम्ही EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे त्याचा लॉंग फॉर्म निवडू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 25 प्रश्न घेतले. प्रश्न तुम्हाला कसे वाटले याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्त डिटेलमध्ये हवं आहे का? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या व्यतिरिक्त जर काही तुमचे सजेशन असतील तेही तुम्ही सांगू शकता. पुन्हा आपण असेच दर्जेदार प्रश्न घेऊन येऊया, म्हणजे तुमचा परीक्षेसाठी सराव होऊन जाईल. या व्यतिरिक्त जी काही PDF आहे ऑपरेशन्सची, ती मी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करा. आणि जर तुम्ही तलाठीची म्हणजेच तलाठी भरतीची किंवा MPSCची जर तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा आपण सेपरेट ग्रुप तयार केलेले आहे. त्यावर सध्या PYQ सेशन सुरू आहेत, म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी तलाठीचे असो किंवा MPSCचे असो, दोन्ही वेगवेगळे ग्रुप आहेत, त्यावर टाकणं सुरू केलेलं आहे. त्याचाही तुम्ही सराव करू शकता. संपूर्ण मोफत स्वरूपात तुमची तयारी होऊन जाईल. तर तुम्ही तलाठीच्या ग्रुपला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करू शकता आणि त्यासोबतच जो काही MPSCचा ग्रुप आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही MPSCच्या ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. या दोन्ही ग्रुपवर तुमची MPSCची आणि तलाठीची तयारी केल्या जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आज आपण या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.